रविवारी दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह नागपूर दौऱ्यावर होते। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची निवासस्थानी भेट घेतली। गडकरींकडून राजनाथ सिंह यांचं स्वागत। मुंबईच्या अंधेरीतील उशीरवारा परिसरामध्ये गोळीबार। उशीरवारा पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या नालंदा सोसायटीवर गोळीबार। पोलीस घटनास्थळी दाखल। गोळीबाराचं कारण अस्पष्ट। इमारतीमध्ये असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू। बीडमधील ज्ञानराधा बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांना घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनचा अपघात। विरुद्ध दिशेने गेलेल्या वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू। पोलीस व्हॅननं येळंब घाट परिसरात दुचाकीला जोराची धडक दिली होती। खोपोलीमध्ये मंगेश काळोखे हत्या प्रकरणामध्ये फरार आरोपीला अटक। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या भरत भगतला अटक। नवी मुंबईमध्ये मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांसमोरच एकाला मारहाण। सोसायटीतील व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेल्या पोस्टवर मनसेचा आक्षेप। भंडाऱ्याच्या आसोला ते अंथली मार्गावरती रात्रीच्या सुमारास बिबट्याचं दर्शन। बिबट्या रस्त्यावर चालतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद। गोंदियाच्या खडकी डोंगरगावमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या अखेर जेरबंद। तिरोडा तालुक्यातील वन अधिकाऱ्यांनी बिबट्याला केलं जेरबंद। 9 जानेवारीला 14 वर्षीय मुलावर बिबट्यानं केला होता हल्ला। फळे भाजीपाला निर्यातीसाठी ठाण्यामध्ये मल्टी मॉडेल हब सुरू केलं जाणार आहे। ठाण्यातील भिवंडी तालुक्यातील बाबगावमध्ये हे हब असणार आहे। हबसाठी राज्य कृषी पणन महामंडळाला 7 हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे।